नमस्कार मित्रांनो, आज आपण असा विषय घेणार आहोत जो लाखो जमीन मालक, शेतकरी, वारसदार, खरेदीदार आणि मालमत्ता व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक वेळा आपण पाहतो की एखाद्या जमिनीवर किंवा घरावर कोर्टात केस सुरू असते, मालकी हक्काचा वाद सुरू असतो, वाटणीचा दावा सुरू असतो, वारसांचा वाद सुरू असतो, खरेदी खत रद्द करण्याचा दावा सुरू असतो, प्रत्यक्ष ताब्याचा वाद सुरू असतो। पण याच दरम्यान संबंधित व्यक्ती ती जमीन किंवा मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकते। मग सर्वसामान्य माणसाच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो की कोर्टात केस सुरू असताना जमीन विकता येते का? अशी विक्री कायदेशीर असते? खरेदीदाराचे काय होईल, विक्रेत्याचा काय होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोर्टाचा अंतिम निकाल आल्यानंतर त्या विक्रीचे काय होणार? आज आपण या विषयामागील संपूर्ण कायदेशीर वास्तव समजून घेणार आहोत। सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या। अनेक लोकांना वाटते की कोर्टात केस सुरू झाली म्हणजे जमीन विकता येत नाही, पण हे पूर्ण सत्य नाही। तसेच अनेक लोकांना वाटते की जमीन मालक आहे म्हणून तो कोणत्याही वेळी जमीन विकू शकतो, हे देखील पूर्ण सत्य नाही। वास्तविक कायदा यापेक्षा खूप वेगळे चित्र सांगतो। समजा एखाद्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा कोर्टात सुरू आहे, पण व्यक्ती म्हणते की जमीन माझी आहे, दुसरी व्यक्ती म्हणते की जमीन माझी आहे, दोघांमध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे। अशा परिस्थितीत जर एका पक्षाने ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकली तर काय होईल? अनेकांना वाटते की खरेदी खत झाले म्हणजे व्यवहार पूर्ण झाला, पण प्रत्यक्षात खरेदीदार त्या प्रलंबित वादासह जमीन विकत घेत असतो। भारतीय कायद्यात एक अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे, ज्याला सामान्य भाषेत वाद प्रलंबित असताना केलेला व्यवहार असे म्हणता येईल। यामागील उद्देश असा आहे की न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणाचा निकाल निष्फळ होऊ नये। कारण जर प्रत्येक व्यक्तीने केस सुरू असताना मालमत्ता विकायला सुरुवात केली तर न्यायालयाचा अंतिम निर्णय निरर्थक ठरेल। समजा राम आणि श्याम यांच्यात जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे। केस 10 वर्ष चालते। या दरम्यान राम ती जमीन मोहनला विकतो। नंतर कोर्टाचा अंतिम निकाल श्यामच्या बाजूने लागतो। मग प्रश्न असा निर्माण होतो की मोहनचे काय? कारण त्याने पैसे दिले आहेत, खरेदी खत केले आहे, नोंद केली आहे, सातबाऱ्यावर नाव लावले आहे। पण इथेच कायद्याचे खरे तत्व लागू होते। कोर्टाचा निकाल ज्या पक्षाच्या बाजूने लागेल त्याचा परिणाम त्या खरेदीदारावर देखील होऊ शकतो। अनेक लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते फक्त सातबारा पाहतात। त्यांना वाटते सातबाऱ्यावर नाव आहे म्हणजे जमीन सुरक्षित आहे, पण वास्तवात मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्या मालमत्तेवर कोणताही न्यायालयीन वाद सुरू आहे का हे तपासणे अत्यंत आवश्यक असते। कारण कोर्टात सुरू असलेला दावा अनेक वेळा खरेदीदाराचे लाखो रुपये अडकवू शकतात। आज महाराष्ट्रातील अनेक प्रकरणांमध्ये असे दिसते की एखादी व्यक्ती जाणून बुजून वादग्रस्त जमीन विकते। खरेदीदाराला संपूर्ण माहिती दिली जात नाही, फक्त सातबारा दाखवला जातो, खरेदी खत केले जाते, पैसे घेतले जातात आणि काही वर्षांनी खरेदीदाराला समजते की त्या जमिनीवर आधीपासूनच कोर्टात दावा सुरू होता। मग त्याला अनेक वर्ष कोर्टाचे चक्कर मारावे लागतात। समजा एखाद्या मालमत्तेवर वाटणीचा दावा सुरू आहे, कुटुंबातील 4 भावंडांमध्ये वाद आहे, पण त्यापैकी एक भाऊ संपूर्ण जमीन विकून टाकतो। अशा परिस्थितीत खरेदीदाराला पूर्ण मालकी मिळेल का? याचे उत्तर अनेक वेळा नाही असे असते। कारण ज्याचा जितका हिस्सा सिद्ध होईल तितकाच हिस्सा संबंधित व्यक्ती विकू शकतो, त्यापेक्षा जास्त अधिकार त्याच्याकडे नसतो। आता आणखी एक महत्त्वाची परिस्थिती पाहूया। समजा कोर्टाने स्टेटस को किंवा स्थगिती आदेश दिला असतो, म्हणजे जमिनीची स्थिती बदलू नये असे आदेश दिले आहेत। अशा वेळी जमीन विकली गेली तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, कारण न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अशा वेळी संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यायालयीन कारवाई देखील होऊ शकते। अनेक लोकांना वाटते की खरेदी खत नोंदणीकृत झाले म्हणजे सर्व काही संपले, पण नोंदणीकृत खरेदी खत देखील न्यायालयाच्या अंतिम निर्णयाचे अधीन असू शकते। हे अनेकांना समजत नाही। खरेदीदाराकडे नोंदणीकृत दस्तऐवज असू शकतो, सातबाऱ्यावर नाव लागू शकते, फेरफार होऊ शकतो, पण जर मूळ वादात विक्रेत्याचा अधिकारच सिद्ध झाला नाही तर खरेदीदाराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आज अनेक फसवणुकीची प्रकरणे याच कारणांमुळे घडतात। काही लोकांना माहिती असते की केस सुरू आहे, तरीही ते मालमत्ता विकतात। काही वेळा खरेदीदारालाही माहिती असते, काही वेळा माहिती नसते, पण कायद्यामध्ये मला माहीत नव्हती हा बचाव प्रत्येक वेळी यशस्वी ठरत नाही। कारण मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी योग्य चौकशी करणे ही देखील खरेदीदाराची जबाबदारी असते। समजा एखाद्या जमिनीवर वारसांचा वाद सुरू आहे। एक व्यक्ती स्वतःला एकमेव मालक सांगतो आणि जमीन विकतो। नंतर कोर्ट ठरवते की इतर वारसांना हिस्सा आहे। मग खरेदीदाराला पूर्ण जमीन मिळेल का? तर नाही, कारण विक्रेत्याकडे जितका कायदेशीर अधिकार होता तितकाच अधिकार तो हस्तांतरित करू शकतो।
या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा धडा प्रत्येक खरेदीदाराने लक्षात ठेवला पाहिजे। जमीन खरेदी करण्यापूर्वी फक्त 7/12 फेरफार आणि खरेदी खत पाहणे पुरेसे नसते। कोर्टात कोणताही दावा प्रलंबित आहे का, कोणती नोटीस आहे का, कोणता स्थगिती आदेश आहे का, कोणते अपील सुरू आहे का, कोणते वारसांचे दावे आहेत का, कोणते ताब्याचे वाद आहेत का, हे सर्व तपासणे आवश्यक असते। अनेक वेळा लोक आयुष्यभराची कमाई लावून जमीन घेतात, पण त्यानंतर त्यांना समजते की त्या जमिनीवर 10 वर्षांपासून केस सुरू होती। मग ते म्हणतात आम्हाला माहिती नव्हते, पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो। आता एक प्रश्न की कोर्टात केस सुरू असताना केलेली विक्री पूर्णपणे बेकायदेशीर असते का? याचे उत्तर परिस्थितीनुसार बदलते। प्रत्येक विक्री आपोआप रद्द होत नाही, पण ती विक्री न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहते। म्हणजे खरेदीदाराला मूळ पक्षकाराच्या जागी उभे राहावे लागू शकते आणि न्यायालयाच्या निकालाचा परिणाम त्याच्यावर देखील होऊ शकतो। समजा एखाद्या व्यक्तीने वादग्रस्त जमीन विकत घेतली, नंतर कोर्टाचा निकाल विक्रेत्याच्या विरोधात लागला, मग खरेदीदाराकडे खरेदी खत असूनही त्याला मालकी हक्क गमवावा लागू शकतो। त्यामुळे कायद्यात मालमत्ता खरेदी करताना सावध खरेदीदार या संकल्पनेला खूप महत्त्व आहे। आज ग्रामीण भागात एक मोठी समस्या दिसून येते। लोक नातेवाईकांच्या सांगण्यावरून किंवा दलालांच्या सांगण्यावरून जमीन खरेदी करतात, स्वतंत्र कायदेशीर पडताळणी करत नाहीत, कोर्टातील प्रकरणे तपासत नाहीत आणि नंतर वर्षानुवर्षे न्यायालयीन वादात अडकतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांना वाटते की केस सुरू असताना जमीन अनेक वेळा विकली तर मूळ वादीचा हक्क संपेल, पण न्यायालय अशा व्यवहारांकडे बारकाईने पाहते। फक्त मालकी बदलल्यामुळे प्रलंबित वाद संपत नाहीत, उलट नवीन खरेदीदार देखील त्या वादाचा भाग बनू शकतो। मित्रांनो, या विषयातील सर्वात मोठे वास्तव म्हणजे कोर्टात केस सुरू असताना जमीन खरेदी करणे हे अनेक वेळा मोठ्या जोखमीचे असते। कमी किमतीत जमीन मिळते म्हणून अनेक लोक आकर्षित होतात, पण कमी किमतीमागचे कारण अनेक वेळा न्यायालयीन वाद असते। स्वस्तात मिळणारी जमीन पुढे सर्वात महाग पडू शकते। या विषयाचा अंतिम निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे। कोर्टात दावा प्रलंबित असताना जमीन विकली जाऊ शकते, परंतु अशी विक्री न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असते। खरेदीदाराला मूळ वादाचा परिणाम सहन करावा लागू शकतो। जर कोर्टाचा निर्णय विक्रेत्याच्या विरोधात लागला तर खरेदीदारालाही त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो। त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी फक्त कागदपत्रे पाहू नका, तर त्या मालमत्तेवर कोणताही न्यायालयीन वाद सुरू आहे का याची सखोल पडताळणी करा। कारण जमीन खरेदी करताना केलेली एक छोटी चूक अनेक वर्षाच्या कोर्ट कचेऱ्या, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचे कारण बनू शकते। कायदा जागरूक व्यक्तींचे संरक्षण करतो, पण निष्काळजीपणाची किंमत अनेक वेळा खूप मोठी असते।